पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची, श्री रघुनंदन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, जयति सिंदूरवत्न देवयत्पाद पंकज स्मरणं, वासरमणि रेवतं सरसी नाशयति विघ्नं, या कुंदिंदु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनम्रदंडमंडितकरा, या श्रीत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता, समपतु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहा, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेव सुतं कंसचानूरमर्दं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलेला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची, श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुर्मि देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 12वा भाग 4। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः।
ऐसा मी अनन्य श्रीराम भक्ती तुझा विकल्प पर पुरुषार्थी सावध ऐकतेही आरती अति गुह्योक्ती सांगेन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दी प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनाच मी काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 12व्या अध्यायाच्या भाग 4 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देवबाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ कथेचं अनुसंधान भाविक हो हनुमंतराया सीता माऊलीला आपल्या पाठीवर बसण्याची विनंती करतात तुला एका क्षणार्धामध्ये मी रामरायाची भेट घडवून आणून देतो म्हणतात सीता माऊली वेद शास्त्र पुराण सांगतात सीता माऊली म्हणतात मी परपुरुषाच्या पाठीवर आरोहण होऊ शकत नाही बसू शकत नाही एक राम सोडला तर मी परपुरुषाच्या अंगाला स्पर्शही करू शकत नाही किंवा त्याचा माझ्या अंगाला स्पर्श होणं शक्य नाही त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात मी रामाचा अनन्य अशा प्रकारचा दास आहे रामभक्तीमध्ये माझं संपूर्ण आयुष्य मी व्यतीत करत आहे आणि माझं सर्वस्व मी श्रीरामाला अर्पण केलेलं आहे तुझा विकल्प मनामध्ये आलेला आहे तो विकल्प तू दूर करून टाक आणि हा विकल्प तुझा जर घालवायचा असेल तर मी अतिशय गुह्योक्ती अशा प्रकारच्या गुपित गोष्टी तुला सांगतो हनुमंतराया म्हणतात गर्भी ब्रह्मचर्य कोपिन अंजनी माता न देखे नग्न माझ्या लिंगाचे दर्शन स्रष्टापन पाविनाम गर्भी ब्रह्मचर्य कोपिनम अंजनी माता न देखे नग्न माझ्या लिंगाचे दर्शन स्रष्टा आपण पाविनाम हे सीता माऊली ऐक म्हणतात मी जन्मताच आईच्या पोटातून ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आतून सोन्याची कोपीन धारण करून आलो माझे ब्रह्मचर्य व्रत हे आईच्या पोटातून बाहेर येण्या अगोदर मी धारण केलेले आहे मला जन्म देणारा ब्रह्मदेव सुद्धा मला नग्न अवस्थेमध्ये पाहू शकला नाही एवढंच नाही तर माझ्या आईनं मला जो जन्म दिला तिनं सुद्धा मला नग्न अवस्थेत पाहिलं नाही मी आतूनच येताना सोन्याची कोपीन सोन्याची लंगोटी घालून आलो असं माता माऊली सीता जानकीला हनुमंतराया सांगतात आईशी देखोनी माझी स्थिती मुद्रिका देवोनी माझे हाती मज धाडिले व तुझ प्रतिम तुझ्या चित्ती विकल्प रामरायाला काही कळत नाही का माझ्या अंतरंगामधला भाव काय आहे माझ्यामध्ये विषय वासना आहे का हा परस्त्रीशी कसा वागेल हे रामरायांना नाही का कळत रामरायांचा पूर्णपणाने माझ्यावर विश्वास आहे म्हणून रामरायाने सीता शुद्धीची जबाबदारी माझ्यावर टाकली आपली नाममुद्रा खून म्हणून माझ्या हातामध्ये दिली हे आई तुझा शोध करण्यासाठी रामरायांनी मला मोठ्या कामगिरीवर पाठवलं
ती कामगिरी पार पाडून मी तुझ्याजवळ आलो, पण तू आता शंका धरते माझ्यावर, विकल्प तुझ्या मनामध्ये येतो. हनुमंतराया बोलतात, श्रीरामे सांगितली खून, करविले वल्क्यले परिधान, तुझं नेसता नय जान, श्रीरामे आपण नेसविली. अगं श्रीराम माझ्याजवळ तुमच्या दोघांमध्ये काय काय घडलं त्याच्या सुद्धा मला गोष्टी सांगत होते. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? तुम्ही वनवासाला निघाला, अंगावरची भरजरी वस्त्र काढून ज्यावेळेस वल्कल परिधान करायची होती त्यावेळेस सीतामाई तुला वल्कल नेसता येत नव्हती. स्वतः राम तुझ्या जवळ आले, रामाने तुला वल्कल परिधान केली, नेसवली. ही खून मला श्रीरामाने सांगितली. मी विषयापासून अलिप्त आहे. तू मला परपुरुष म्हणून काही नव्हते. मी रामाचा निजभक्त आहे, रामाचा सखा आहे. हनुमंतराया म्हणतात, तू चित्ताच्या ठिकाणी अजिबात कुठल्याही प्रकारचा विकल्प माऊली ये धरू नको. मनोजय वासना तोडोनी केली बिमोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी, काम क्रोध मद मत्सर अहंकार जोडी, अखंड परमानंद सेवोनी उभवी गुडी. भेदभाव तोडोनी घेतला प्रेमाचा गरळा, शुद्ध नाम श्रीहरीचे निज मुखी लागला चाळा. हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोळा. हनुमंतराया म्हणतात, तू विकल्प धरू नको, कारण सुखे शेवू ब्रह्मानंदा, गाऊ रामनाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची. करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. तीर्थ यात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत समागमे शेवू वासुदेव धनिवरी. लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा, न करू अनेक सायासा, वासुदेवा वाचुनी मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. सीता माऊली आहे, तू अजिबात विकल्प धरू नको. माझी आणि श्रीरामाची फार जवळीक आहे, फार अतूट नातं आहे. आमच्या दोघांच्या प्रेमामध्ये अवीट गोडी आहे. माऊलीला हनुमंतराया बोलतात, जरी अनविले सीतेसी खून सांगता हनुमंता, चित्ती चमत्कारिली सीता, विकल्प सांडोनी तत्वता, गुज एकांता अनुवादे. हनुमंतरायांनी वल्कल परिधान करण्याविषयीची रामाने सांगितलेली कथा माऊलीला ऐकवली. माऊलीला ते गुज पटलं आणि हनुमंतरायाला एकांतामध्ये माऊली काही संवाद साधू लागल्या. ऐका म्हणतात, श्रीराम आज्ञा वंद्या माशी, श्रीरामे काय सांगितले तुझ पासी, तू आणावे सीता शुद्धीशी, किंवा सीतेशी आणावे. बर हनुमंत, तुझं सगळं पटलं म्हणले मला. रामरायाच्या बाबतीमध्ये तुझ्या मनामध्ये अतिशय जिव्हाळ आहे, भक्ती प्रेम आहे, आवड आहे, मोठी गोडी आहे. तुझं सर्वस्व तू रामाला वाहिलेलं आहे, मान्य आहे. रामरायाने तुझ्याजवळ नाममुद्रा दिली, हेही मान्य आहे. खून म्हणून मला दाखव म्हणून ती नाममुद्रा तू घेऊन आला, हेही मला मान्य आहे. मी वनवासाला निघाले, मला झाडाच्या साली वल्कल नेसता येत नव्हती, रामरायांनी मला नेसवली, हेही अगदी बरोबर आहे. पण मी रामाची भक्त आहे, तू रामाचा दास आहे. दोघाला रामपूज्य आहेत म्हणजे आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, माननीय आहेत, पूजनीय आहेत. मग रामरायाची आज्ञा दोघाला मान्य असायला पाहिजे का नाही? हनुमंतराय ऐकत होते, सीता माऊली बोलत होत्या. बोल हनुमंता म्हणले, रामरायांनी तुला सीताचा शोध लावायला सांगितले,
शोध लावून ये म्हणून सांगितलंय का सीता घेऊन ये म्हणून सांगितलंय? एवढं बोल बर हनुमंता. सीता माऊली म्हणतात, जरी आणविले सीतेसी तरी मी येईन तुझ सरशी, आणविले असेल शुद्धीसी तरी वेगेसी त्वा जावे. बोल म्हणले हनुमंता, रामानं तुझ्याजवळ काय सांगितलंय? सीता घेऊन यायला सांगितलंय का सीता कुठं आहे याचा शोध लावून यायला सांगितलंय? जर रामानं तुझ्याजवळ सांगितलं असेल हनुमंता, जिथं कुठं सीता असेल तिचा शोध लागला की ताबडतोब तो तिला इकडं माझ्या भेटीला घेऊन ये, असं जर रामरायांनी सांगितलं असेल तर ताबडतोब मी तुझ्या बरोबर येते. आणि जर रामरायांनी सांगितलं असेल सीता शुद्धी करून ये, तर पटकिरना तो हालभर म्हणले, इथं थांबू नको, माझा शोध लागलाय ना, मी सापडले ना, मी कुठं आहे हे समजलंय ना, मग तू प्रभू रामरायाजवळ जा, रामरायांना आनंद होईल अशी रामरायांना बातमी दे, तू इथं थांबू नको, त्वरेनं निघ. हनुमंत याला माता माऊली सीताजी आणखी बोलतात, आई शेतीने पुसता घैवर आला हनुमंता, धन्य धन्य सती सीता निर्लोभता सज्ञान. सीता माऊली किती ज्ञानी आहे, काय प्रांजळ मत आहे माऊलीचं, हे हनुमंतरायांच्या लक्षात आलं. हनुमंतराया यांना गहिवरून आलं, त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सीता माऊली निर्लोभ आहेत, ज्ञानी आहेत, हे हनुमंत यांनी अनुभवावरून जाणलं. सावध अवधारी ओ माते, असत्य न बोले मी येते, रामे आणविले शुद्धीते, हेचे निश्चिते श्रीराम आज्ञा. आणि हनुमंत या माऊलीला म्हणतात, आई मी खरंच कधीच लबाड बोलत नाही, आणि आता माझा मोठेपणा करण्यासाठी तर मी लबाड बोलणारच नाही, असत्य मी कधीही वदणार नाही. खरं सांगू आई, रामानं फक्त सीता शुद्धी करून यायला मला सांगितलेलं आहे, हीच माझ्या रामाची मला आज्ञा आहे. हनुमंतराया बोलतात, सीता म्हणे हनुमंता, विलंब न करावा सर्वथा, शीघ्र जावो निया आता, जाता शुद्धी रघुनाथा सांगावी. हनुमंता तू आता इथं थांबू नको, तुझं इथलं कार्य सीता शुद्धीचं संपलेलं आहे, माझा शोध लागलेला आहे, मी कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कशी आहे हे तू पाहिलेलं आहे. आता तू इथून विलंब न करता ताबडतोब इथून निघ, रामरायाजवळ जा, रामरायांना माझी शुद्धी सांग. माझी कृपा आहे हनुमंता, तरी जावनी शीघ्रता, शुद्धी सांगावी श्री रघुनाथा, चरणी माथा ठेवणी. हे हनुमंता, माझा तुला आशीर्वाद आहे, माझी तुझ्यावर कृपा आहे, तू आता इथून निघ, रामरायाजवळ जा, रामरायाच्या चरणावर नतमस्तक हो, आणि रामरायांना सीताशुद्धीची गोड बातमी तू दे, जेणेकरून श्रीरामांना खूप खूप आनंद होईल. सीता नेत्री अश्रू मुखी दिन, करिता हनुमंता गमन, वानरे अंगुष्टे दाती धरून लोटांगण सीतेसी. सीता नेत्री अश्रू मुखी दिन, करिता हनुमंत गमन, वानरे अंगुष्ट दाती धरून लोटांगण सीतेसी. हनुमंतराया आता निघ म्हटल्याबरोबर रामरायाकडे जातील, आपल्यापासून भक्त सखा हनुमंतराया दुरावेल म्हणून सीता माऊलीच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत, तोंड गोमेजलेलं आहे, सुकलेलं आहे. हनुमंतरायाने आपला अंगठा दातामध्ये धरलेला आहे
आणि सीतामाऊलीच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे. ऐकोनी सीता करुणा वचन तेने हनुमंता आले स्फुरण. शीघ्र देई आपुली खून आताची गमन मी करीतो. सीतामाऊलीची अमृत वचन हनुमंतरायांनी ऐकली. हनुमंतरायांना स्फुरण आलं. खरंच आहे म्हणले, आत्ता आपण ताबडतोब इथून निघावं, रामरायाजवळ पोहोचावं, रामरायांना शीतशुद्धीची बातमी सांगावी. परंतु सीतामाऊलीकडून काहीतरी सीतामाऊली सापडली. ही सीतामाऊलीने दिलेली खून आहे हे रामाला सांगण्यासाठी किंवा साक्ष म्हणून सीतामाऊलीला हनुमंतराया म्हणतात, माऊली ये, तू काहीतरी मला तुझ्या जवळची खून दे, जेणेकरून रामरायांना मी आत्ताच जाऊन सांगेन. सीता शोध झाला, सीता सापडली. मुद्रिका देवोनी जाण निरोपे सांगितली खून. तेवीच त्वा दे खोनी भूषण मुखे वचन मज सांगे. हे आई जगन्माते, सीतामाऊली आहे. रामरायांनी जशी सुवर्णाची श्रीराम मुद्रा दिली, अंगठी दिली आणि वल्कल नेसवली, ही खून मला सांगितली. अशा प्रकारे तू काहीतरी म्हणले मला पासवर्ड सांग, जेणेकरून तो पासवर्ड रामरायांना माहित असेल. अशी खून सांग, अशी खून दे, अशी काहीतरी वचनं सांग, गोष्टी सांग की रामरायांना त्या गोष्टी ऐकून आनंद होईल, खरं वाटेल, साक्ष पटेल. तू निज वस्त्राभूषणाशी सांडिले किसकिंदे वानरा पाशी. तेची दाविता श्रीरामाशी उक्सा बुक्षी स्पुंदत. हनुमंतराया अजून माऊलीला म्हणतात, तुला राजा रावण अपहरण करून घेऊन येत असताना किष्किंध्यावरून जेव्हा तुमचं गमन लंकेकडे होत होतं, तुम्ही आकाश पंथानं येत होता, राजा रावण माऊली तुला आकाश पंथानं घेऊन जात होता, तेव्हा तू तुझे वस्त्रभूषण दागदागिने तोडून तोडून खाली टाकली होती. त्यावेळेस मी वानर हनुमंतराया, जांबुवंत महाराज, सुग्रीव, अंगद, आम्ही 4 जण खाली होतो. परंतु तुझा आक्रोश ऐकू येत होता आणि ती तू टाकलेली अमूल्य अशा प्रकारची वस्त्रभूषण मी रामाला दाखवली. त्यावेळेस रामराया पुंदून 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 तुझं गुणगान आठवून सीतामाऊली रडत होते. अशी ही खूण हनुमंतरायांनी माऊलीला सांगितले. ऐशी तुझी ओ अवस्था अतिशयशी रघुनाथा, नित्य स्मरणी सीता सीता प्रिय कांता पडियंती. खरोखर रामाचं माऊली तुमच्यावर फार प्रेम आहे, तुमच्या पतीचा तुमच्यावर फार जीव आहे. रामाला तुम्ही सीता माऊली खूप आवडता बर का. रामराया नित्य नित्य तुमचंच नाव घेतात सारखं, सीता 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 सीता. दुसरं काही त्यांचं लक्ष नाही, कुठं ध्यान नाही, काय नाही, सारखं सीता 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 त्यांचं चित्त करतं. खरोखर तुम्ही त्यांची आवडती पत्नी आहात. सत्यमानी लंका गमना तैसे देई निज भूषण, तैसेची सांगे मुख वचन श्रीराम पूर्ण सुखावे. मी लंकेमध्ये आलो होतो माऊली, तुमच्या बरोबर मी संवाद केला, तुमच्या बरोबर बोललो, तुम्ही माझ्या बरोबर संवाद साधला, तुमची माझी भेट झाली, मला सीता सापडली. हे रामरायाला काहीतरी खरं वाटावं, रामरायाला आनंद व्हावा म्हणून अशा प्रकारे काहीतरी निजभूषण तुमच्या जवळचं काढून खून म्हणून मला द्या. आणि तुमच्याही काहीतरी अशा गोष्टी सांगा की रामरायाला ते ऐकून बरं वाटते. ऐसे हनुमंते सांगता सुखे सुखावोनी सीता, वेणीये मनी माता होता धाडी रघुनाथा खुनेशी. हनुमंतरायांनी मागणी केली की मला काहीतरी तुमच्या जवळची वस्तू खून म्हणून द्या, जेणेकरून मी
तुमचा शोध लावून आलो, हे हनुमंताचं कार्य रामरायांना पटेल, रामरायांना आनंद होईल. रामरायांना आनंद म्हणजे सीता माऊलींना आनंद. सीता माऊली सुखावल्या. आपल्या वेणीमध्ये, डोक्यामध्ये एक मुकुटमणी होता, चुडामणी होता, आणि तो चुडामणी खून म्हणून सीता माऊली हनुमंतराया कड देत आहेत. श्रीराम सुखे सुखस मेळा, मन शिळेचा युक्त टिळा, निधास्ते लावी कपाळा, हेही गोलांगुळा खून सांगे. सीता माऊली म्हणतात रामरायानं आनंदानं सुखानं माझ्या कपाळाला मनयुक्त असणाऱ्या म्हणले चंदनाचा युक्त टिळा माझ्या कपाळाला लावला होता, हेही हनुमंता तू रामरायाला खून सांग. माझे ऐकताची उत्तर कागावरी सोडी ब्रह्मास्त्र, ही गुह्य गोष्टी सांगता गंभीर, श्रीराम साचार म्हणील. आणि अजून एक तुला खूण सांगते हनुमंता. ज्यावेळेस रामराया दंडकारण्यामध्ये आपल्या आश्रमाच्या ठिकाणी यज्ञ करत होते, स्वहा म्हणून आहुती टाकत होते, अंगणामध्ये मी होते. आणि अंगणामध्ये असताना सुदुसवा गंधर्वानं पाहिलं. त्याची वाईट नजर माझ्यावर गेली आणि तो कावळा होऊन, कावळ्याचं रूप धरून, माझा अभिलाष धरून माझ्यावर झडप मारली. त्यानं माझ्यावर हल्ला केला. त्यावेळेस त्याच्या झपाट्यानं मी जमिनीवर पडले. रामा धाव, रामा धाव, रामा धाव, मी संकटात आहे, रामा मला वाचवा, मला कावळ्यानं झडपलं आहे, अशी मी रामरायांना विनंती केली. पण रामराया यज्ञामध्ये आहुती टाकत होते. रामरायांनी बसल्या जागीच धनुष्याला तिथली एक दरबाची काडी, त्या दरबाच्या काडीवर ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र जपलं आणि ती कावळ्याच्या दिशेनं सोडली. ही कावळ्याची गोष्ट रामरायाला सांगितली तर बघ म्हणले त्यांच्या मनाला पटेल, खरे वाटेल हनुमंता. अशी ही कथा आहे. काग हिंडता ती लोका, कोणाही नव्हे अवंका, शरणाला रघुकुळ टिळका, मग दर्भ शिखा निवारिली. कावळ्याच्या पाठीमाग ते ब्रह्मास्त्र दर्भ शिखा लागली. कावळा पुढं आणि ती रामरायाची ब्रह्मास्त्रानं अग्निअस्त्रानं जपलेली दर्भ शिखा हराळीची काडी कावळ्याचा प्राण घेण्यासाठी पाठीमाग धावत होती. तो त्रैलोक्यामध्ये कावळा हिंडला, मला वाचवा, मला वाचवा, सगळीकडे गेला. ब्रह्मदेवाकडे गेला, शंकराकडे गेला, विष्णू भगवंताकडे गेला, इंद्र चंद्र महेश कुबेर अश्विनी कुमार वरुण यम सगळ्याकडे गेला, पण कुणीही त्याला वाचवू शकलं नाही. आणि त्या ब्रह्मास्त्राचं निवारण कोणीही करू शकलं नाही. एवढं धाडस 33 कोटी देवामध्ये माझ्या रामरायाच्या बाणाचं निवारण करण्याचं कुणामध्येही नाही. हनुमंतरायाला सीता माऊली सांगत असताना पुढे म्हणतात, कावळा त्रिलोक्यात हिंडला. शेवटी अखेरीस नारद मुनीची कावळ्याची भेट झाली. नारद मुनीला वाचवा म्हणू लागला कावळा आणि कावळ्याला हकीकत विचारली. कावळ्यानं सांगितलं, मी अन्याय केलेला आहे, अपराध केलेला आहे, माझं चुकलेलं आहे. मी सीता माऊलीच्या अंगावर झडप घातली, वक्षस्थळावर झडपण्याचा प्रयत्न केला, ओठाचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. माझा अन्याय झालेला आहे, अपराध झालेला आहे. नारद महर्षीने सांगितलं, अरे तुला दुसरं कोण वाचवणार आहे म्हणले. तुझ्या मागं बाण कोणी सोडलेले आहे, दर्भ शिखा कोणी सोडलेली आहे, रामरायांनी सोडलेली आहे. रामरायाला शरण जा. आणि त्रैलोक्य हिंडून कावळा रामरायाला शरण आला. रामरायांनी सांगितलं, तू गुन्हा कुणाचा केलेला आहे, सीता माऊलीचा केलेला आहे. मग माझ्याकडे कशाला आला? सीता माऊलीचं चरण धर, सीता माऊलीला चुकलं मग सीता माऊलीच्या पाया पड. आणि मग रामरायांनी अशा शरण आलेल्या कावळ्याला
एक प्रश्न विचारला, अरे मी एकदा बाण सोडला की तो बाण समोरच्याचं काम केल्याशिवाय सोडत नाही. मग म्हणले ह्या दरवर्षिकेला काय काम लावायचं, तुझं जीवित्व तर वाचवलं पाहिजे. कावळ्यानं सांगितलं, माझा असणारा डावा डोळा त्याच्यावर या बाणाचा नेम करा. आणि कावळ्याचा एक डोळा, डावा डोळा, त्या दिवसापासून कावळ्याला डाव्या डोळ्यानं दिसत नाही. रामरायांच्या दर्भशिकेनं डावा डोळा फोडला, कावळ्याचा प्राण वाचवला. ही खूण रामरायाला सांग हनुमंता, रामरायाला सुख वाटेल. ही माझी असणारी मोठी प्रेमयुक्त खून आहे. सीता माऊली बोलते, आईशी शस्त्रास्त्रे तुझ पाशी, तरी का धावण्यानं धावशी. मृगा पाठी धाडिलासी, येणे रुसलाशी श्रीरामा. ए श्रीरामा, ए देवादी देवा, केशवा माधवा गोविंदा, भक्त वत्सला, दीनानाथा, पंढरीच्या नाथा, पांडुरंगा. अरे रामराया, अरे अशी दरबाची एक हराळीची काडी मंत्रून धनुष्याला लावून तू कावळ्याच्या मागं सोडू शकतो, त्याला त्रिभुवनात कोणी वाचवू शकत नाही. तुझ्या भात्यामध्ये तर अनिवार्य अशा प्रकारचे दुर्धर शक्तीचे, प्रचंड ताकदीचे, अतिशय जलद गतीचे बाण आहेत. मग तू का माझ्या धावण्याला धावून येत नाही? का रामराया तुला माझी दयामया वाटत नाही? का माझी सोडवणूक करत नाही? का रामा तू माझ्यावर रुसलाय का? विचार म्हणले रामाला गेल्यावर. रामराया तुम्ही सीतेवर रुसलाय का? तुमच्या बायकोचा तुम्हाला राग आलाय का? तिनं त्या मायावी सोनेरी हरणाच्या कातडीची चोळी मागितली, तुम्हाला हरणाच्या पाठीमाग लावलं. हरिण दचक चौक चौकत तुम्हाला लांब घेऊन गेलं. हा राग तुमच्या मनामध्ये का? तुम्हाला चोळीची मागणी केली ती ही हरणाच्या कातडीची आणि हरणाच्या पाठीमाग लावलं म्हणून तुम्ही सीतेवर रागाला गेलाय का? विचार रे हनुमंता. सीता माऊली हनुमंताला बोलतात, तो अपराध करोनी क्षमा, धावणे येऊनी श्रीरामा. बंद मोचन कर्यामा, पुरुषोत्तमा कृपाळुआ. बोल हनुमंता रामरायाला. सीता माऊली तुमची जरी अपराधी असली, तिची चूक घडली असली, तर तुम्ही कृपाळ आहे, तुम्ही मायाळू आहे, तुम्ही कनवाळू आहे, तुम्ही दयाळू आहे, तुम्ही प्रेमळ आहे. भक्तासाठी तुम्ही प्रेमळ पर्यंत आहे. भक्त तुम्हाला खूप आवडतो. भक्ताला देव आवडतो. देवा तू माऊलीहून मायाळ, तू पाण्याहून पातळ, चंद्राहून शीतळ, कल्लोळ प्रेमाचा. अशी जगाची बाप माऊली असणाऱ्या श्रीरामा, सीता माऊलीचा अपराध पोटात घ्या, तिला क्षमा करा, तिच्यावर कृपा करा. तिच्या धावण्याला धावून या. ती तुमचा धावा करते, तुमची वाट पाहते. तुम्ही कधी याल, तुम्ही कधी सोडवणूक कराल, कधी राजा रावणाच्या नजर कैदेतून, अशोक वनातून सीता माऊलीची मुक्तता कराल, अशी तुमची सारखी सीता वाट पाहते. रामराया सांग हनुमंता रामांना जाऊन. सीता माऊली बोलते, लक्ष्मणाशी लोटांगण, तुझं म्या व्यर्थ केले छळन. त्या पापाचे फळ हे जाण, मज रावण गांजीतो. सीता माऊली म्हणते, हनुमंता त्या लक्ष्मणालाही सांग म्हणले, माझ्या धीराला, माझ्या भाऊजीला, त्यांच्या पायावर माझं साष्टांग लोटांगण आहे. त्यांच्या पायावर मी गडगडा लोळते, त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घालते. मी उगीच काही कारण नसताना त्यांचं छळन केलं, त्यांना त्रास दिला, त्यांना वाईट 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 बोलले, आणि त्यात पापाचं फळ हे आज मी भोगते. म्हणून रावण मला त्रास देतोय. रावणाच्या नजर कैदेमध्ये मी सापडलेले आहे, दुष्टांच्या तावडीत मी सापडलेले. सीता माऊली हनुमंताला सांगते, छळन पाप अत्याद्भुत, सीता आणि श्रीराम आत. आडवे आले सिंधू पर्वत, दुरी दुरस्त निर्बंध. सीता माऊलीमध्ये आणि रामरायामध्ये अंतर पाडणारं हे छळनाचं महामोठं पाप आहे. म्हणजे ते पाप, त्याचं फळ आता भोगायची वेळ आली.
म्हणून रामरायामध्ये माझ्यामध्ये अंतर पडलं, तुटी पडली. 6 महिने झाले दोघांची गाठ भेट नाही. देवा तुझ चुकलो गातेने दृष्टी आले पडळ, विषय ग्रंथी गुंताली तेने होतसे विवळ. अंधमंद दृष्टी झाली गिळू पाहे हा काळ, अवचित दैव योगे निवृत्ती भेटला कृपाळ. अवचित दैव योगे निवृत्ती भेटला कृपाळ. ज्ञानाचा निज बोधू विज्ञान रूप सकळ, धर्म जागो निवृत्तीचा तेने फोडिले पडळ. हनुमंता खरोखर माझी सुटका करण्यासाठी, माझ्या शुद्धीसाठी आलेला तो रामदूत सेवक खूप महान कार्य करीत आहे. रामरायांना सांग म्हटले, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये पडलेलं अंतर हे लक्ष्मणाला छळण्याचं पाप आहे. म्हणून कुणाचंही कुणी छळण करू नये, कुणाला अगदीच अंतकरण दुखावेल असं बोलू नये, विनाकारण निष्कारण तर काहीच बोलू नये. उगा आपलं तोंड आहे म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा प्रकारे काही करू नये. बोलायचं म्हणून काहीतरी बोलत बसू नये. चांगलं बोलावं, गोड बोलावं, जेणेकरून दुसऱ्याला आनंद वाटेल, सुख वाटेल असं मंजूळ गोड बोलावं. पण मी लक्ष्मणाला छळलं हनुमंत, त्यामुळंच मी राजा रावणाच्या तावडीत सापडले. रामराया बहुतेक माझ्यावर रागाला गेले. अशा प्रकारे हनुमंत याला सीतामाऊली बोलते. छळण पापाची हे ख्याती, पापिष्ट रावणाचे हाती, बंदी पडली सीता सती, श्री रघुपती क्षोभला. पूर्व जन्मी पाप केले ते हे भाऊ विस्तारले, विषय सुख नाशिवंत शेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदैवांचा जेव्हा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ तोही कडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध शो काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ आता दृष्टी देई निर्मळ. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, ते कोणी सोडविना एका सद्गुरू वाचुनी. साधू संत माय बाप तिही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. कुंडलिके वैद्य राजे पूर्वी साधिले साधन, वैकुंठीचे मूळ पिट्ट डोळा घातले ते अंजन. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले तिथले भ्रांती पडळ. श्री गुरु राये निवृत्ती राये, श्री गुरु निवृत्ती राये दाविला सोज्वळ. बाप रखुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाळ. विठ्ठल कृपाळ आहे, दयाळ आहे. रामराया कृपाळ आहे. मग असे रामराया कृपाळू माझ्यावर रागावले, माझ्यावर वैतागले. छळणाचं पाप म्हणून पापिष्ट राजा रावणाच्या तावडीत मी सापडले. केले कर्म त्याची भोगा आले, अशी अवस्था माझी झालेली आहे. सीता माऊली हनुमंतरायाला सांगते. लक्ष्मणाशी लोटांगणाता, अनन्य शरण श्री रघुनाथा, शुद्धी सांगता हनुमंता, अतिशीघ्रता पावावे. लक्ष्मणाशी लोटांगण आता, अनन्य शरण श्री रघुनाथा, शुद्धी सांगाया हनुमंता, अतिशीघ्रता पावावे. लक्ष्मणाची लोटांगण आता, अनन्य शरण श्री रघुनाथा, शुद्धी सांगाया हनुमंता, अतिशीघ्रता पावावे. हनुमंता मी आता लक्ष्मणाच्या चरणावर लोटांगण घालते. रामरायाला मी अनन्य शरण एकनिष्ठेनं
तन मन धनान रामरायांना मी शरण आहे, तू आता लवकरात लवकर निघ म्हणले. रामरायांना माझा शोध सांगण्यासाठी गमन कर आणि रामराया जवळ जाऊन पोच आणि माझी शुद्धी सांग, अशी माऊली हनुमंतरायाला बोलते. हा अध्याय कळसाला आलेला आहे. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण, वानरवन विध्वंसन करील निर्दळन राक्षसां. अध्याय कळसाला आलेले रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जे पैठण निवासी आहेत, ते आपल्या सद्गुरूंना जनार्दन स्वामींना शरण जातात. एका जनार्दन शरण म्हणतात. पुढे अतिशय गोड कथा आहे. हनुमंतराया वानर काय असतं, वानर एका जागेला स्थिर नसतं आणि बगीच्यामध्ये जर वानर शिरलं तर वानर काय करतं. आता एका बागेमध्ये वानर आलं आणि त्यानं काहीच नासधूस केली नाही, ते वानर निघून गेलं, असं कधी होईल का हो. वानराचा तो गुणधर्म आहे, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणं, एका जागी स्थिर न राहणं, फळं खाणं, फांद्या मोडणं, त्या फांद्याला लोंबकळणं, हे जे असणारी वानर चेष्टा आहे किंवा माकड चेष्टा आहे, हे असं वानर कोणतंही असू द्या, ते एखाद्या गावात येऊ द्या, एखाद्या बागेत येऊ द्या, ते नासधूस न करता गेलं असं कधी होत नाही. आणि अशीच हनुमंतरायानं अशोकवनामधल्या सुंदर सुंदर झाडांच्या फळांची कशी नासधूस केलेली आहे, कसा वन उपाडा हनुमंतराया करतील, याचं गोड चिंतन जनार्दन स्वामींच्या कृपेनं नात्रया तुम्हाला सांगतील. असं नात्रया तुम्हा मला सांगतात आणि हा अध्याय आता इथं समाप्त करतात. हनुमंतराया वन उपाडा करतील. वन उपाडा झाल्यानंतर वनामध्ये जे वनरक्षक आहेत ते हनुमंतरायाच्या अंगावर चाल करून येतील आणि हनुमंतराया ते सगळ्यांचा दुष्टांचा नाश कसा करतील याचं गोड चिंतन पुढच्या अध्यायामध्ये, पुढील भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकायाम सीता हनुमंत संवादो नाम द्वादशाध्याय गोडः. पुंडलिकावर्ध हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय. श्री रघुवीर समर्थ जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थम. करता एकची श्री रघुनंदनम. केशवा नारायण माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा. हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठल पांडुरंग. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा आदोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा. हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.